ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव, 2 जणांचा मृत्यू, आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन जवानाचा आणि पालिकेच्या सुरक्षा रक्षकाचा दुर्दैवी मृत्यू. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर. भाजपला 12, शिवसेनेला 3 तर राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता. लवकरच अंतिम निर्णय होणार. विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेची आक्रमक रणनीती. 17 मतदारसंघांपैकी 7 मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार. विजयाचं गणित जुळवणारा उमेदवार शिवसेना निवडणार. राष्ट्रवादीचे 22 आमदार शरद पवार यांना भेटले. सूत्रांची माहिती. तर कोणताही आमदार पवारांना भेटला नाही. प्रवक्ते उमेश पाटील यांचं स्पष्टीकरण. नीट पेपर फुटीतील आरोपींची आर्थिक कोंडी होणार. सीबीआय ईडीकडून संपत्तीची चौकशी सुरू. आरोपींच्या मालमत्तेची माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्काकडून मागवली. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाची आजपासून विशेष कोर्टात इन कॅमेरा सुनावणी. रोज सुनावणी घेऊन जलद गतीनं प्रकरण चालवलं जाणार. आरोपी भीमराव कांबळे विरोधात 1100 पानांचं दोषारोपपत्र दाखल. वाशिममध्ये डिझेल टंचाई कायम. रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपांवर रांगा. पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक वाद. ऐन मशागतीच्या हंगामात डिझेल नसल्यानं शेतकरी त्रस्त. अफवा पसरल्यानं पॅनिक खरेदी करू नका. देशात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही केलं आवाहन. मुंबईत 5 किंवा 6 जूनला मान्सून धडकणार. 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणं अपेक्षित. महाराष्ट्रात काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाचीही शक्यता. देश आर्थिक संकटात आणि मोदी इटलीत चॉकलेट वाटताय. हा प्रत्येक भारतीयांचा अपमान. मेलोडी चॉकलेट रीलवरून राहुल गांधींचा निशाणा. तर राहुल गांधी रिजेक्टेड माल. मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार. तर सततच्या पराभवामुळे मानसिकता बिघडली आहे असं म्हणत नितीन नवीन यांचंही टीकास्त्र. वांद्र्यात गरीबनगरमधील अतिक्रमण विरोधी कारवाईवेळी स्थानिकांकडून दगडफेक. प्रत्युत्तरात पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांवरती लाठीचार्ज. वांद्रे गरीबनगर अतिक्रमण मोहिमेला हिंसक वळण. पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू. दगडफेक करणाऱ्यांच्या शोधासाठी ड्रोनचा वापर. 10 जण अटकेत. पुण्यातील बालाजीनगरमध्ये अक्षय मस्केची गोळी झाडून हत्या. आंदेकर कोमकर टोळी युद्धातून 4थी हत्या. आंदेकर टोळीच्या 6 आरोपींना अटक. एका अल्पवयीन मुलाचाही समावेश. जनगणनेमध्ये जात गणनेचा समावेश न करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. हा मुद्दा सरकारच्या धोरणात्मक अधिकार क्षेत्रातील न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. सरन्यायाधीशांचं स्पष्टीकरण.